नवरात्रीचे सगळ्यात पहिले कार्य जे असते ते म्हणजे दृढ संकल्प करणे. आपल्या संकल्पनामध्ये कमजोरी असली नाही पाहिजे. समाजही कधी कधी हानी पोचवत असतो, शरीरही हानी पोचवत असते, स्वतःचे कर्म हानी पोचवत असतात. जेही सत्कर्म आपण करण्यासाठी पुढे चालतो त्यात काही ना काही अडचणी ह्या येतातच. त्यामुळे जेव्हाही आपण नवरात्र कराल तर त्यात थोडेफार अडचणी ह्या येणारच. काही लोकांचे काम एकदम सरळतेने होते तर काही लोकांच्या कामामध्ये खूप अडचणी येतात. पण आपल्याला घाबरायचे नाही आहेत. महादेवावर विश्वास ठेवावे की त्यांच्या शक्तीची उपासना आपण करत आहेत. त्यामुळे नवरात्रीमध्ये आपल्याला पहिले काम आपल्याला काय करायचे आहे तर घटस्थापना करायची आहेत, जे नवरात्रीचे मूळ आहेत. बिना घटस्थापनेचे नवरात्री खूप अधुरी वाटत असते. घटस्थापनेचा अर्थ असतो की कलशाची स्थापना करणे. नवरात्रीमध्ये आपण समस्त देवतांना आपल्या घरामध्ये आवाहित करतात, निमंत्रित करतात. प्रत्येक देवतांना स्थान देणे खूप कठीण असते. आपल्यासारखे साधारण लोक घरामध्ये आपल्या खूप प्रकारचे उपचार नाही करू शकत, खूप मोठी विधी नाही करू शकत. अशामध्ये आपल्याला काय करायचे आहेत की आपल्याला घटस्थापना करायची आहेत. घटस्थापना ही विधीपूर्वक करायला पाहिजे. आपल्याला घटस्थापना ही फक्त कलश घेऊन त्यात पाणी ठेवून अशी स्थापना नाही करायची. आपल्याला घटस्थापना मंत्रासहित करायला पाहिजेत. देवता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये आपल्या मंत्रामध्ये बल येत नाही. मंत्र येत नसेल तर तरीही संक्षिप्त विधीचे मंत्र घ्यावे किंवा नाव मंत्र घ्यावे. जेव्हा आपण कलशाची स्थापना कराल तेव्हा हा मंत्र बोलावे की ओम वम वरुणाय नमः. ह्या मंत्रानेच आपल्याला संपूर्ण कलशाचे पूजन करायचे आहेत. मातीचे कलश घ्यावे किंवा आपल्याला जोही कलश ठेवायचा असेल तो घ्यावे. त्या कलशामध्ये आपण जल, गंगाजल, त्यामध्ये हळदी, दुर्वा, त्यामध्ये सुपारी, त्यामध्ये चांदीचा शिक्का किंवा कोणताही शिक्का आपल्या जवळ असेल तो टाकावा. त्यानंतर आंब्याचे पाने लावावीत किंवा 5 प्रकारचे पानं लावून कलश सुशोभित करावा. त्यानंतर कलशावर नारळ ठेवावेत आणि विधीपूर्वक आपल्याला कलश स्थापना करायला पाहिजे. आणि माता दुर्गेच्या उजव्या हाताला कलश स्थापना करायला हवा किंवा ईशान्य कोपऱ्यात कलश ठेवायला पाहिजे. पहिले काम आहेत घटस्थापनेचे. घटस्थापनेचा मुहूर्त हा आपल्याला बघायचा आहे. अभिजित मुहूर्तामध्ये करू शकत असेल तर 11:48 AM प्रारंभ होतो आणि 12:35 पर्यंत हा अभिजित मुहूर्त उत्तम मानला जात आहे. तर आपण ह्या मुहूर्तामध्ये घटस्थापना करत असेल तर जर तुम्ही सायंकाळी घटस्थापना करणार असेल तर 6 ते 7:30च्या मध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता. अभिजित मुहूर्त अत्यंत उत्तम मानला जातो. कलश स्थापनेसाठी पहिले कार्य हे घटस्थापनेचे आहेत. दुसरे कार्य आहेत ज्वारी रोपण. आपण जे धान्य टाकतो त्यामध्ये ज्वारी पण टाकावी. ज्वारी रोपण शिवाय नवरात्री अधुरी वाटत असते. त्यामुळे काही लोकांच्या परंपरा आहेत की ते टाकत नाही, तर त्या लोकांनी टाकू नये. जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला टाकायचे आहेत, करायचे आहेत, तर घाबरायचे नाही आहेत. तर आपल्याला ज्वारी टाकायची आहेत. कारण माता भगवतीची संपूर्ण कृपा ह्याच ज्वारीच्या माध्यमातून समाहित होत असते. आपली नवरात्री किती मजबूत झाली आहेत हे ज्वारी सांगत असते. ही ज्वारी संकेत करत असते. तिसऱ्या दिवशी ती ज्वारी रोपीत झाली तर मानावे की आपली नवरात्री खूप सफल होत आहेत. ही ज्वारी संकेत करत असते. त्यामुळे काही लोक घाबरवतात, काही लोकांना घाबरवले जाते. तुमची ज्वारी रोपीत झाली नाही तर तुम्ही बदनशीब होशाल, असे होशाल. तर घाबरायचे नाही आहेत. आपण जर घाबरत राहिलो तर समस्या उत्पन्न होते. त्यामुळे बिलकुल आवश्यकता नाही आहेत. आपली ज्वारी रोपण झाली पाहिजे. तिसरे काम आहेत अखंड ज्योत लावणे. अखंड ज्योत ही मातेचाच स्वरूप आहेत. माता एक ज्वाला आहेत. मातेचे एक स्वरूप ज्योती स्वरूप आहेत. या देवी सर्वभूतेषु ज्योतिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. हे माता, मी आपल्याला ज्योतीच्या रूपात प्रणाम करतो किंवा करते. कारण बिना ज्योतीचे संसारामध्ये कोणताही प्रकाश
होऊ शकत नाही। त्यामुळे प्रकाशमय माता ज्वालाचे ज्योतीचे आपण अखंड ज्योत प्रज्वलित करतात। तर शास्त्र सांगते की ही अखंड ज्योत जळते ती आपल्यामध्ये प्रत्येक वेळेस नवीन ऊर्जा उत्पन्न करते, नेहमी आपल्याला जागरूकता बनवून ठेवी की नाही आपल्याला रात्री दिव्यात तेल टाकायचे आहेत, आपले दीप नेहमी प्रज्वलित राहील, आपला दिवा विझणार नाही, आपले ध्यान केंद्रित ठेवेल। जेव्हा आपण ज्योती प्रज्वलित कराल तर मंत्राने प्रज्वलित करावे। मंत्र येत नसेल तर सगळ्यात सोपा मंत्र सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। एक वेळेस आपण अखंड ज्योती ठेवली तर सारखे हलवायचे नाही आहेत। दिवा विझला तर घाबरायचे काहीच कारण नाही, हा एक स्वाभाविक गुण आहे। दिवा विझला तर कोणताही दोष नाही। परत दुसरी वात तयार करावी आणि माता भगवतीचे नाव घेऊन दिवा प्रज्वलित करावा आणि नवमीच्या दिवशी प्रायश्चित्त करावे। त्यामुळे घाबरायचे नाही आहेत, जे झाले ते त्यांच्यासाठी क्षमा मागवायची आणि घाबरायचे नाही आहेत। क्षमामध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे। निश्चिंत होऊन आपल्याला सर्व कार्य करायचे आहेत। माताच एक ज्वाला आहेत, मातेचे एक स्वरूप ज्योतिरूप आहेत। या देवी सर्व भूतेषु ज्योतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। माता, मी आपल्याला ज्योतीच्या रूपात प्रणाम करते कारण बिना ज्योतीचे संसारामध्ये कोणताही प्रकाश होऊ शकत नाही। त्यामुळे प्रकाशमय माता ज्योतीचे आपण अखंड ज्योत प्रज्वलित करतात। तर शास्त्र सांगते की ही अखंड ज्योत जळते ती आपल्यामध्ये प्रत्येक वेळेस नवीन ऊर्जा उत्पन्न करते, नेहमी आपल्याला जागरूकता बनवून ठेवीन की नाही आपल्याला रात्री दिव्यात तेल टाकायचे आहेत, आपले दीप नेहमी प्रज्वलित राहील, आपला दिवा विझणार नाही, आपले ध्यान केंद्रित ठेवेल। जेव्हा आपण ज्योती प्रज्वलित कराल तर मंत्राने प्रज्वलित करावे। मंत्र येत नसेल तर सगळ्यात सोपा मंत्र सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। एक वेळेस आपण अखंड ज्योत ठेवली तर सारखे हलवायचे नाही आहेत। दिवा विझला तर घाबरायचे काहीच कारण नाही, हा एक स्वाभाविक गुण आहे। दिवा विझला तर कोणताही दोष नाही। परत दुसरी वात तयार करावी आणि माता भगवतीचे नाव घेऊन दिवा प्रज्वलित करावा आणि नवमीच्या दिवशी प्रायश्चित्त करावे। त्यामुळे घाबरायचे नाही आहेत, जे झाले ते त्यांच्यासाठी क्षमा मागवायची व घाबरायचे नाही आहेत। क्षमामध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे। निश्चिंत होऊन आपल्याला सर्व कार्य करायचे आहेत। चौथे काम आहे नित्य देवीचे पूजन करणे। आपल्याला माताला 3 वेळेस नैवेद्य दाखवायचा आहे, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेस नैवेद्य दाखवायचा आहे आणि रात्री नवरात्रीमध्ये थोडे भजन करावे, ध्यान करावे। नवरात्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे पाठ। खूप प्रभावशाली पाठ असतो। दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीमध्ये अवश्य करायला हवा। नवरात्रीचे जे व्रत असते ते खूप फलदायी असते, याची तुलना आपण करूही शकत नाही। अश्विन शुक्ल पक्षातील नवरात्रीचे व्रत स्वयं रामानेही धारण केले होते। नवरात्रीमध्ये 99 मंत्राचे जप निरंतर करायला पाहिजे। नंबर 5, माता डोलीत बसून येत आहेत आणि विजयादशमीच्या दिवशी माता पायी चालत गमन करत जाणार आहेत, तर माता पायी चालत जाईल म्हणजेच काहीतरी विशेष तर असणारच। नवरात्रीमध्ये छोटेसे हवन आपल्या घरामध्ये अवश्य संपन्न करावे आणि कन्यापूजन करावे, त्यांना भोजन करावे। हे सर्व कार्य झाल्यानंतर आपले व्रताचे पारण करायला पाहिजे। आपल्या व्रताचे पारण कधी करायचे आहेत? विजयादशमीच्या दिवशी आपल्या व्रताचे पारणे करावे। 9 दिवस आपण जो संकल्प केला आहे तर 10व्या दिवशी जी सामग्री आहे तिचे सर्व विसर्जन करून व्रताचं पारण करावं। हर हर महादेव। श्री शिवाय नमस्तुभ्यं।